भांडूपमधील विकास कामांचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर येत आहे. प्रशासनाच्या असमन्वयामुळे एलबीएस मार्गावरील कामे अक्षरशः ठप्प झाले. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यातील समन्वयाअभावी भांडूपचा लाल बहादूर शास्त्री मार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललाय. खड्डेमय रस्ता, मोडकळीस आलेले पदपथ, उघड्या वीजवाहिन्या आणि अपुरी प्रकाश योजना यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. रस्त्यांवरील खोल खड्डे, विस्कळीत उंची पातळी, तुटलेली गटारांची झाकणे आणि उघड्यावर पडलेल्या वीज व पाणी वाहिन्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय. पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या अधिक गंभीर बनते. पदपथांची अवस्था देखील अत्यंत दयनीय आहे. नळकूप कक्षांची तुटलेली झाकणे, अतिक्रमणे, अनधिकृत व्यवसाय आणि पदपथांवर उभी केलेली वाहने यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. दरम्यान मेट्रोच्या कामामुळे मधल्या दुभाजकावरील अनेक दिवे काढण्यात आल्याने रात्रीच्या वेळी प्रकाश योजना अपुरी पडते. या कामांची जबाबदारी नेमकी कोणाची यावरून महापालिका आणि प्राधिकरण यांच्यात मतभेद असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान शहीद जयवंत पाटील उद्यान येथील सुरू असलेल्या कामांचा आढावा देखील घेण्यात आला. तसेच एलबीएस मार्गावरील खड्डे, तुटलेले पदपथ, उघड्या केबल्स, तुटलेली गटारे, अपुरी प्रकाश योजना आणि मेट्रो अंतर्गत प्रलंबित कामांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांची स्थितीही त्यांनी पाहिली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दीपक दळवी यांनी अधिकाऱ्यांना कामांची स्पष्ट जबाबदारी निश्चित करून तातडीने दुरुस्ती आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाने परस्परांतील असमन्वय दूर करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सर, आज तुम्ही संपूर्ण फुटपाथ असेल, या जलवाहिन्या असतील किंवा बिघडलेले सगळे रस्ते आहेत, फुटपाथ आहे, यांची पाहणी केलेली आहे. MMRDA चे अधिकारी असतील किंवा MSEB चे अधिकारी असतील यांना धारेवर देखील धरलेला आहे. जेव्हा आम्ही जनतेमध्ये फिरतो तेव्हा आपण बेसिक ॲम्युनिटी जे लोकांना सुखसोयी द्यायची असतात, फुटपाथवरनं चालण्यासाठी जर लोकांना व्यवस्थित जागा नसेल तर त्याचा उपयोग काय. त्यामुळे आम्ही भांडूपचे फुटपाथ हे चालण्यालायक करणार. मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे MMRDA सांगते की अजून काही विषय आहेत, परंतु हे करत असताना जनतेला फुटपाथपासून चालण्यापासून कोणी वंचित करू शकत नाही. चालण्यासाठी फुटपाथ व्यवस्थित असावे. ते फुटपाथ बांधत असताना त्याच्यावरती कुठे होल असेल, मेन होल असेल, कुठे MSEBची लाईन जात असेल, कुठे पाण्याची लाईन जात असेल, कुठे झाडं लावली असतील तर ते बरोबर केलं आहे की नाही याची आज प्रत्यक्ष पाहणी होती. आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये हे फुटपाथ जनतेसाठी खूप चांगल्या प्रकारे चालण्यासाठी आम्ही करणार. सर, MMRDA च्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटलेले आहात, MSEB च्या अधिकाऱ्यांना भेटलेले आहात, त्यांच्याकडनं नेमकं काय उत्तर तुम्हाला मिळाले? आज आम्ही MMRDAच्या अधिकाऱ्यांना जे सांगायचे ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. या विषयात एक व्यवस्थित रिपोर्ट तयार केला जाणार. MSEB, DMC आणि MMRDA आणि मेट्रो यांचा मिळून एक व्यवस्थित रिपोर्ट केला जाणार. त्या रिपोर्टवरती एक जॉईंट मीटिंग आम्ही कॉल करणार आहोत MMRDAमध्ये आणि त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होईल. आता संबंधित यंत्रणा प्रत्यक्षात कामांना गती देते का याकडे भांडूपकरांचे लक्ष लागले. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.